आज आपण इयत्ता 8वीचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट हे प्रकरण अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये प्रथम सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय ते कोणत्या सूत्राने काढले जातं तर I बरोबर P गुणिले N गुणिले R भागिले 100 या सूत्राने तुम्हाला सरळ व्याज मिळतं. येथे P म्हणजे मुद्दल, N मीन्स नंबर ऑफ इयर्स म्हणजे मुदत किंवा पिरियड, R म्हणजे दर किंवा रेट, हा दर दशादशे असतो, दर साल दर शेकडा. त्यानंतर आपल्याला रास मीन्स काय अमाऊंट म्हणजे काय तर आपल्याला जे सरळ व्याज मिळते ते सरळ व्याज आणि प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल यांची बेरीज जी आहे तिला रास असं म्हटलं जातं. आणि ही रास म्हणजेच A इज इक्वल टू P प्लस I. A फॉर अमाऊंट म्हणजे रास, P फॉर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल अँड I फॉर सिंपल इंटरेस्ट म्हणजेच सरळ व्याज. आता सरळ व्याजाचं एखादं उदाहरण पाहूया. समजा 2000 रुपये मी बँकेमध्ये गुंतवले आणि त्याच्यावर दशादशे मला 10% दरानं व्याज दिलेलं आहे. एका वर्षासाठी मी ते गुंतवले. मग 2000 रुपये जर मी दशादशे 10 दराने गुंतवले एका वर्षासाठी तर 100 रुपयाला मला 10 रुपये व्याज मिळणार आहे. बरोबर, 100ला 10 म्हणजे हजाराला किती मिळतील 100 म्हणजेच 2000 रुपयाला मला किती रुपये व्याज मिळेल तर 200 रुपये. हे झालं सरळ व्याज. आणि मग मुदतीअंती मला बँक जी रक्कम देईल तिला अमाऊंट किंवा रास असं म्हटलं जातं आणि ती मुद्दल असते माझी 2200 रुपये की ज्याला आपण अमाऊंट किंवा मुदतीअंती मिळणारी रक्कम असं म्हणतो. मग हेच आपण आपल्या सूत्रानुसार कसं कॅल्क्युलेट करू शकतो तर सरळ व्याज किंवा सिंपल इंटरेस्ट I इज इक्वल टू P इंटू N इंटू R अपॉन 100 हा फॉर्म्युला आहे. मग P फॉर प्रिन्सिपल किती आहे आपलं 2000. नंबर ऑफ इयर्स म्हणजे मुदत आहे 1 वर्ष म्हणून 1 वर्ष लिहिलं आहे. R म्हणजे 10 आहे, रेट आपल्याला 10 दिला आहे अपॉन 100. आता 0 कॅन्सल 0 2 शून्याला अंशातले 2 शून्य गेले म्हणजे उरले 200. हा झाला फक्त निव्वळ व्याज म्हणजे आपल्याला बँक किती व्याज देणार आहे तर 200 रुपये. परंतु मला मुदतीअंती जी मिळणारी रक्कम आहे तिला आपण रास किंवा अमाऊंट असं म्हणतो. म्हणून रास किंवा अमाऊंटचं सूत्र आपल्याला काय लिहिता येईल तर प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल अधिक व्याज. आणि आपलं मुद्दल आहे 2000 रुपये अधिक व्याज आहे 200 रुपये आणि म्हणून तुम्हाला मिळणार आहे 2000 प्लस 200 दॅट इज 2200 रुपये. अशा पद्धतीनं हे सरळ व्याज आहे. जर मी ही मुद्दल 2000 रुपये ही मुद्दल ही 2 वर्षासाठी गुंतवली तर आपण इथं 2 घेऊन आपलं व्याज येणार आहे 400 रुपये. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं असतं. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे चक्रवाढ व्याज. जेव्हा व्याज आकारणी ही मूळ मुद्दलासह मागील वर्षाच्या व्याजावरही केली जाते तेव्हा त्या व्याज आकारणीला चक्रवाढ व्याज आकारणी असे म्हणतात. सरळ व्याज आकारणी जी आहे ती 2000 रुपये जर मी 2 वर्षासाठी गुंतवले तर आपल्याला साधं सिंपल 400 रुपये व्याज मिळणार होतं म्हणजेच माझी रक्कम होणार होती 2400 रुपये. जर हीच रक्कम मी 2 वर्षासाठी जर गुंतवली असती तर म्हणजे मला 200 रुपये व्याज मिळणार होतं. परंतु चक्रवाढ व्याज आकारणी हिच्यामध्ये थोडा फरक आहे. तर ही व्याज आकारणी मुद्दलासह मागील वर्षाच्या व्याजावरही केली जाते आणि तेव्हा त्या व्याज आकारणीला चक्रवाढ व्याज आकारणी असं म्हणतात. म्हणजेच मुद्दल माझं 2000 होतं, एका वर्षानंतर मला त्याचे 2200 रुपये मिळाले. मग आता पुढच्या वर्षी व्याज आकारणी जेव्हा चक्रवाढ व्याज आकारणी होते त्यावेळेस या 2200 रुपयावर आपण व्याज आकारणी करतो. हे झालं चक्रवाढ व्याजाच्या बाबतीत. When interest is charged on the principal and also on the interest accrued in the previous year, the total interest payable at the end of the period is called as compound interest.
म्हणजेच व्याज आकारणी मीन्स इंटरेस्ट जो आहे, इंटरेस्ट इज चार्ज ऑन दी प्रिन्सिपल अँड ऑल्सो ऑन दी इंटरेस्ट. म्हणजेच मुद्दलासह जे व्याज मिळालेलं आहे मागील वर्षाचं म्हणजे प्रिव्हियस इयरचं, त्याच्यावर व्याज आकारणी जेव्हा केली जाते तेव्हा त्याला कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हटलं जातं. आता आपल्याला चक्रवाढ व्याजानं येणारी रास किंवा अमाऊंट कॅल्क्युलेटेड बाय कंपाऊंड इंटरेस्ट याचा फॉर्म्युला पाहायचा. अमाऊंट कॅल्क्युलेटेड बाय कंपाऊंड इंटरेस्ट इज डिनोटेड बाय ए. ए फॉर अमाऊंट. चक्रवाढ व्याजाने येणारी रास ही एनं दर्शविली जाते. ए इज इक्वल टू फॉर्म्युला आहे पी इंटू 1+r/100 रेज टू n. म्हणजेच ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100 त्याचा n वा घात. येथे पी म्हणजे मुद्दल आहे, आर म्हणजे दशादशे व्याजाचा दर आहे आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स आहेत म्हणजे वर्ष. आता इथं ही जी आहे ही अमाऊंट आहे म्हणजेच काय तर रास आहे. आता आपल्याला रास मिळणार आहे म्हणजे मुदतीअंती मिळणारी रक्कम किती आहे ते मिळणार आहे. याच्यावरून आपण चक्रवाढ व्याज काढू शकतो. म्हणजेच काय तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र किंवा कंपाऊंड ओनली निव्वळ कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काय मिळेल तर कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ही रास म्हणजेच ए मायनस पी. म्हणजे या राशीतून मी जर मुद्दल वजा केलं तर मला जे मिळेल त्याला आपण चक्रवाढ व्याज असं म्हणू. म्हणजेच अमाऊंट मायनस प्रिन्सिपल इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट. ओके. आता आपण उदाहरण पाहूया 14.1 मधलं प्रॅक्टिस सेट 14.1 मधलं फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे आपल्याला इथे अमाऊंट म्हणजे रास आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. म्हणजेच काय तर चक्रवाढ व्याज काढायचं आहे. म्हणजे चक्रवाढ व्याज आणि रास काढायची आहे. उदाहरण कसं आहे, प्रिन्सिपल दिलेलं आहे 2000, रेट दिलेला आहे PCPA 5 अँड ड्युरेशन दॅट इज नंबर ऑफ इयर्स दिलेले आहेत 2. मग आपण याचं उदाहरण कसं तयार करू की दशादशे 5 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व रास काढा. ओके. म्हणजे आपण हे गणित बनवू शकतो. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट इफ ₹2000 आर इन्व्हेस्टेड फॉर 2 years ॲट दी रेट ऑफ 5 PCPA. म्हणजे गणित फक्त तुम्हाला इथं जे कॉलममध्ये दिलेलं आहे तेच कॉलममधलं गणित आपल्याला शाब्दिक स्वरूपामध्ये कशा पद्धतीनं येऊ शकतं आणि मग ते आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं हे पाहूया. मीच आता इथं तुम्हाला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल पी 2000 रुपये दिलेला आहे. रेट म्हणजे दर हा तुम्हाला 5 दिलेला आहे. दशादशे दर हा 5 दिलेला आहे. इयर्स म्हणजे नंबर ऑफ दी इयर्स किंवा मुदत जी आहे ती आहे 2 वर्षे दॅट इज 2 years. ओके. आता त्यांनी तुम्हाला चक्रवाढ व्याज आणि रास विचारलाय. मग आपण सूत्र वापरूया. चक्रवाढ व्याजाने येणारी रास अमाऊंट कॅल्क्युलेटेड बाय कंपाऊंड इंटरेस्ट. फॉर्म्युला काय सांगतो ए इज इक्वल टू पी इंटू 1+r/100 रेज टू n. ओके. मग इथं हा जो ए आहे हा ए आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. पी दिलेला आहे 2000 इंटू ब्रॅकेट 1+r5/100 रेज टू 2 कारण एन आपल्याला 2 दिलेला आहे. आता इथे पहा, इथे 1 आहे आणि इथे 5/100 आहे. म्हणजे इथं अंशछेद रूप आहे, इथं एकच आहे अंश. आपण काय करूया, हे एकाचा अंशछेद रूप म्हणजे 1/1 या रूपामध्ये त्याला मांडून घेऊया. ओके. मग खालच्या स्टेपला मी काय केलंय 2000 व 1/1 अधिक 5/100 त्याचा दुसरा घात. इथे छेद 100 आहे. या दोन अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी छेद समान असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण छेद समान करूया. त्यासाठी मी या 100 अंशाने छेदाला गुणलं. मला काय मिळणार आहे 2000 आहे असेच 100 एके 100 100 एके 100 अधिक 5/100 त्याचा दुसरा घात. पुढची स्टेप असणार काय आहे तर 100 अधिक 5 म्हणजे काय मिळणार आहे 105. 105/100 भाग देऊया आपण 5चा. 20/5 100 21/5 105 म्हणजे 2000. 21/20 त्याचा वर्ग आहे. मग आपण काय करणार आहे 21 गुणिले 21 छेद 20 गुणिले 20. म्हणजे तुमचं उदाहरण कसं होणार आहे 2000 गुणिले 21 गुणिले 21 छेद 20 गुणिले 20. इथल्या शून्याला एका शून्याला हा शून्य घालवा, या शून्याला हा शून्य घालवा. अंशामध्ये तुम्हाला काय मिळते ते पहा. तर इथे येणार आहे बे एके बे 10 20.
पुन्हा या 2 भाग द्या, बे 1 बे, बे 5 10, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे पहा, हा 5 गुणिले 21 गुणिले 21, 5 21चा वर्ग 441, 5 गुणिले 441 गुणाकार आलाय 2205, म्हणजेच तुमची अमाऊंट किंवा रास ए इज इक्वल टू आलेलं आहे 2205. त्यांनी तुम्हाला पुढे काय विचारलंय, चक्रवाढ व्याज, म्हणजे चक्रवाढ व्याज जे आहे त्याचं सूत्र लिहिता येईल किंवा इंटरेस्ट आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहोत, तर अमाऊंट आहे 2205 मायनस प्रिन्सिपल आहे माझं 2000, मीन्स ए मायनस पी फॉर्म्युला लिहा, 2205 वजा 2000, उत्तर येणार आहे 205 रुपये. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. 4000 रुपये मुद्दलाचे 7.5 दराने 2 वर्षाचे येणारे चक्रवाढ व्याज आणि रास काढा. पहा उदाहरण कसं आहे. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट अँड द अमाऊंट if ₹4,000 are invested for 2 years at the rate of 7.5 PCPA. इथे 7.5 असा दर आहे. 7.5 म्हणजे अपूर्ण दर आहे. दुसरं उदाहरण जे आहे ते पूर्णांकातला दर आहे, त्याच्यामुळे ते मी घेतलेलं नाहीये. तिसरं उदाहरण घेतेय. आता इथे 4000 रुपये हे जे प्रिन्सिपल आहे, पी फॉर प्रिन्सिपल दिलेले आहे 4000, आर फॉर रेट म्हणजे दर दिलेला आहे 7.5, एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स किंवा मुदत किंवा पिरियड किंवा ड्युरेशन इन इयर्स इज 2. अशा पद्धतीचं उदाहरण आहे. वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द अमाऊंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला चक्रवाढ व्याजाने येणारी रास आणि चक्रवाढ व्याज कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा काढायचं आहे. फॉर्म्युला काय सांगतो, अमाऊंट कॅल्क्युलेटेड बाय कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याजाने येणारी रास A इज इक्वल टू P इंटू 1 प्लस R अपॉन 100 रेज टू N. आता आपण हे उदाहरण इथे सोडूया. ओके, P दिलेला आहे 4000, 1 अधिक R. Rची किंमत किती आहे, तर 7.5 छेद 100, त्याचा Nवा घात म्हणजे दुसरा घात. ओके, आता इथे 7.5 आहे. आपण काय करूया, 7.5 हे अपूर्णांकात आहे. आपण 7.5चा 75 केला तर आपण काय करतो, छेदामध्ये 1 शून्य वाढवणार आहोत, म्हणजे दशांश चिन्हाची त्याची किंमत न बदलता दशांश चिन्ह तिथे जाणार आहे. येते लक्षामध्ये. आता आपण एक काम करूया, इकडे छेद 1 आहे, इकडे 1000 आहे, सो 1000 करूया, म्हणजे काय मिळेल पहा, 4000 कंसामध्ये 1000 छेद 1000 अधिक 75 छेद 1000 त्याचा दुसरा घात. इथपर्यंत काय आलंय. आता छेद समान झाले, अंशाची बेरीज करायला काहीही हरकत नाही आहे. सो मी काय करते, 4000 आहे असेच, 1000 आणि 75 झाले 1075 छेद 1000 त्याचा दुसरा घात. आता 5 भाग देऊया, 5 दुने 10. ओके, 5 दुने 10, शून्याचं शून्य, शून्याचं शून्य, 5 दुने 10, 5 एके 5, बाकी राहिले 2, म्हणजे काय झालं, 5 5 25 आले. पुन्हा 5 भाग दिला, 5 चोक 20, शून्य मांडला 40 आले. पुन्हा 5 भाग दिला, 5 चोक 20, 15 आहेत, 5 त्रिके 15. आता पहा इथे काय येणार आहे, तर 4000 आहे असेच मांडा. ओके, आता 43 छेद 40 त्याचा वर्ग म्हणजे 43चा 2 वेळा गुणाकार, 43 गुणिले 43 छेद 40 गुणिले 40. आता तुमच्या असं लक्षात येईल की अंशातल्या ह्या शून्याला छेदातला 1 शून्य जाईल, या शून्याला हा शून्य जाईल, मग राहील काय, 4 एके 4, 4 10 40. आता पुढे भाग जाईल का, जाईल ना. आपण इथे 2 न भाग देऊया, 2 दुने 4, 2 पंचे 10, म्हणजे आता इथे काय येईल, 5 गुणिले 43 गुणिले 43 छेद 2. आता आपल्याला इथे 43 गुणिले 43 हा गुणाकार करायचा आहे, इंटू 5 करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय मिळेल, तर अंश मिळेल पूर्णतः. तर 43 गुणिले 43 आपण करूया, आपल्याला गुणाकार काय मिळतोय पहा, 1849. येते लक्षामध्ये. 43 गुणिले 43 गुणाकाराला 1849 छेद 2. आता हा गुणाकार करूया, 5 न 1849ला गुणलं तर तुम्हाला मिळणार आहे 9245 भागिले 2. आता हा भागाकार तुम्हाला करता येईल पहा, 2 चोक 8,
बाकी राहिली 1 बे सक 12. ओके, मग आता किती राहिलं आहे 4. पुन्हा बे दुने 4, बरोबर आहे. पुन्हा बे दुने 4, बाकी किती राहिली 1. मग दशांश चिन्ह घेतलं म्हणजे किती झाले 10. मग बे पंचे 10. ओके, रुपीज आहे म्हणून इथं 2 स्थानांपर्यंत आपण मांडणार आहोत रुपीज. म्हणजे तुमचं उत्तर काय आलेलं आहे 4622.50 ही झालेली आहे चक्रवाढ व्याजानं येणारी रास. म्हणजे तुम्हाला कसं लिहिता येईल, रास किंवा अमाऊंट ए इज इक्वल टू 4622.50 रुपीज किंवा रुपये. ओके, आता तुम्हाला त्यांनी आणखीन काय विचारलंय, कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच काय तर चक्रवाढ व्याज. पुढची स्टेप तुमची काय असणार आहे, चक्रवाढ व्याज म्हणजेच काय तर कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू, फॉर्म्युला काय सांगतोय, रास वजा मुद्दल म्हणजेच ए मायनस पी. ओके, ए माझा किती आहे 4622.50, पी किती आहे वजा 4000. अशी वजाबाकी येत नसेल तर उभे एकाखाली एक मांडूनही आपण वजाबाकी करू शकतो. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने पहा, 4622.50 वजा 4000.00 म्हणजे उत्तर काय येणार आहे 0.50 आहे. असेच 2तनं 0 गेले 2, 2तनं 0 गेले 2, 6तनं 0 गेले 6, 4तनं 4 गेले 0, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 622.50 रुपये. हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंड इंटरेस्ट. अशा पद्धतीने हे गणित सोडवले पहा, कळाले सर्वांना. सूत्रामध्ये किमती घातल्यानंतर काहीही अडचण येत नाही. फक्त गणिताचे नियम जपून वापरले तर काहीही चुकणार नाही. पुढचं उदाहरण पहा काय आहे, समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 ॲट अ रेट ऑफ 12 PCPA फॉर 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? पहा मराठीमध्ये गणित काय आहे, समीरराव हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 म्हणजे समीरराव यांनी 12,500 रुपयाचं लोन घेतलेलं आहे. त्याच्यावर व्याजाचा दर आहे 10/12. 3 वर्षासाठी त्यांनी हे कर्ज घेतलेलं आहे. तर if the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? म्हणजेच ही जी रक्कम आहे ही त्यांना चक्रवाढ व्याजाने जर घेतलेली असेल तर त्यांना किती रुपये पे करावे लागतील हे कर्ज फेडण्यासाठी. म्हणजे हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना किती रुपये पे करावे लागतील, किती रुपये बँकेला भरावे लागतील, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता पहा, लोन टेकन म्हणजेच काय तर हे झालं त्यांचं प्रिन्सिपल. त्यांनी किती घेतलेलं आहे कर्ज 12,500 रुपये. म्हणजेच लोन टेकन इज इक्वल टू प्रिन्सिपल इज इक्वल टू मुद्दल इज इक्वल टू काय येणार आहे 12,500 रुपीज. ओके, ॲट अ रेट ऑफ 12 PCPA. दर काय आहे व्याजाचा तर 10/12 आहे, बरोबर की नाही. म्हणजेच दर किंवा रेट ऑफ इंटरेस्ट, रेट इज इक्वल टू दर इज इक्वल टू आर बरोबर 12. ओके, आता हे त्यांनी किती वर्षासाठी लोन घेतलेलं आहे तर 3 वर्षासाठी. म्हणून मुदत किंवा पिरियड किंवा नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू पिरियड इज इक्वल टू मुदत इज इक्वल टू एन इज इक्वल टू 3. ओके, आता सूत्र काय सांगतं, अमाऊंट कॅल्क्युलेटेड बाय कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याजाने येणारी राज ए इज इक्वल टू P × 1 + R/100 ओके, आता मुद्दल आहे माझं 12,500. सो किंमत घातली 12,500 कंसात 1/1 + 12/100 त्याचा 3रा घात. आता आपण काय करणार आहोत, छेद समान करणार आहोत, बरोबर आहे. 1/1 आहे, मग आपल्याला इथे छेद 100 आहे, सो 100/100 करायचं. 12,500 आहे तसेच मांडा, 100 न अंशात छेदाला गुणलं 100/100 + 12/100 त्याचा 3रा घात. म्हणजे काय मिळणार आहे 100 + 12 म्हणजे 112, छेद आहे तसाच 100. आपण पहिल्यांदा 2 भाग देऊया, 50 दुने 100, 56 दुने 112, पुन्हा 28 दुने 56, 25 दुने 50. ओके, आता इथून पुढे भाग जात नाही आहे, सो आहे तसंच ठेवलेलं आहे. आता हे जे 12,500 आहे असे मांडा,
28/25चा घन आहे, 3 वेळा गुणाकार करावा लागेल, बरोबर की क्यूब आहे म्हटल्यावर. मीन्स 28 इंटू 28 इंटू 28 अपॉन 25 इंटू 25 अपॉन 25. आता 25 आणि 125चं नातं माहिती आहे. 25 एक 25, 25 5 125. सो भाग देऊया. 25 एक 25, 25 5 125, पुढचे 2 शून्य आहे असेच. पुन्हा 25 एक 25, 25 दुने 50, वरचा शून्य आहे असाच. 5 5 25 आणि इथे 5 चौक 20 अशा पद्धतीनं भाग दिलेला आहे. मग तुम्हाला मिळालं आहे 4 इंटू 28 इंटू 28 इंटू 28 अपॉन 5. ओके. आता इथे 4 गुणिले 28 केलं तर 112 मिळालं. 112 गुणिले 28 गुणिले 28 छेद 5. आता 28चा वर्ग आपण लिहू शकतो. 28चा वर्ग आहे 784. सो 112 गुणिले 784 छेद 5. भागाकार केला. पहा 112 गुणिले 784 हा जो गुणाकार आहे, हा गुणाकार आपण प्रथम करूया. तो येतोय 87,808 अपॉन 5. ओके. डिव्हिजन करा. 5 एके 5, बाकी राहिले 3. पहा 5 36, 5 7 35, 2 राहिले, बरोबर आहे. 5 5 25, 3 राहिले, 5 30. ओके. 5 एके 5, बाकी राहिले 3. दशांश चिन्ह मांडलं, शून्य मांडल्यावरती 5 30 आले, म्हणजेच तुमचं उत्तर आलंय 17,561.60. ही झाली चक्रवाढ व्याजानं येणारी रास. म्हणजेच त्यांना 3 वर्षाअखेरीला बँकेमध्ये हे लोन पूर्णपणे पे करण्यासाठी 17,561 रुपये 60 पैसे द्यावे लागतील. म्हणजे तुम्ही उत्तर कसं लिहिणार? समीरराव शुड पे ₹17,561.60 टू क्लिअर हिज लोन आफ्टर 3 years. समीररावांना 3 वर्षांनंतर बँकेमध्ये 17,561.60 रुपये भरावे लागतील. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. पुस्तकामध्ये गणित अशाच पद्धतीनं सोडवून दिलेलं आहे. सरावासाठी तेही उदाहरण अभ्यासा आणि 3 नंबरचं जे गणित आहे शलाकाचं तेही गणित तुम्ही सोडवा. म्हणजे तुम्हाला चक्रवाढ व्याज ही संकल्पना किंवा कंपाऊंड इंटरेस्ट ही संकल्पना जी आहे, हा कन्सेप्ट जो आहे तो तुमचा क्लिअर होऊन जाईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.